ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपतये नमः. आज 30 मे 2026. अर्थातच 1 पासून जून महिना सुरू होतो. बरेच लोक मे महिन्यात गावी जातात आणि जून महिन्यात येतात आणि अशांना हा जून महिना म्हणजेच वेळेवर सगळं काही करणे हे महत्त्वाचं असतं. सुरुवात वेळेची ही 1 जूनलाच कळते. म्हणजेच काय की लहान पावसाची जी तयारी आहे आणि ती त्याला खरी सुरुवात होते. पण तुम्ही लक्षात घ्या की सगळं काही आपण करतो पण लक्ष मात्र आपल्या घड्याळाकडे असतं. टकटक वाजत असतं, आपल्याला काहीतरी सांगत असतं. टकटक घड्याळ वाजत असतं, आपल्याला काहीतरी सांगत असतं. अशी एक आपल्याला कल्पना येईल की खरोखर पण घड्याळ काय बोलते का. आणि मग त्याचं रूपांतर मी केलं आहे कवितेमध्ये की खरोखर असं पण प्रसंग आहे की घड्याळ आपल्याला काहीतरी सांगते. घड्याळाचं महत्त्व काय सांगतंय, घड्याळ काय ची किंमत आपल्याला कळतं जेव्हा आपण घड्याळाच्या वेळेप्रमाणे चालतो. घड्याळाकडे आपण बघतो. आज 24 तास आपले लक्ष घड्याळच वेधत असतं. हे आपल्याला कल्पना असते. आपण सहज म्हणतो माझं आता लक्ष गेलं घड्याळाकडे आणि मला मग कविता लिहावीशी वाटली. आता रात्रीचे जवळजवळ 1 वाजलेलं आहे आणि मला कविता सुचते. मला कवितेकरता रात्रीच करावं लागते. कारण आजूबाजूला असलेली शांतता आपल्याला कवितेला सहाय्य करते असंच म्हणावं लागेल. पहा आता घड्याळाचे काटे हे कसे महत्त्वाचे असतात. 3 काटे असतात. तास काटा, सेकंड काटा आणि मिनिट काटा. आता हे प्रत्येक जण एकमेकांचा हातात हात धरून चालतात. घड्याळाचे काटे हातात हात धरून चालतात. एक काटा स्वतःवरती फिरतो, दुसरा काटा स्वतःवरती फिरतो, तिसरा स्वतःवरती फिरतो. परंतु सेकंड काट्याचे फेरे असतात जास्त आणि तासाचे फेरे असतात कमी. पण महत्त्व तास काट्याला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही का. आता अशीच मजा आहे दुसरी. एक टकटक आवाजात काटे काही येतात सांगत. टकटक आवाजात काटे काही सांगत. भिंतीवरील घड्याळ जणू महत्त्व सांगत. भिंतीवरील घड्याळ जणू महत्त्व सांगत. काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतं. पुढे चालणे सदैव हेतू घ्या लक्षात. टकटक आवाजात काटे काही सांगत. पुढे चालणे सदैव हेतू घ्या लक्षात. साथ नाही कुणाची मात्र सोडतं. तिघही असतात तिघही काटे असतात एकत्रित. नाही साथ कुणाची सोडत. तर कोणते काटा असतात. तास काटा, सेकंड काटा, मिनिट काटा. हे आता बघा 60 सेकंद 1 मिनिट पूर्ण करीत. 60 सेकंद 1 मिनिट पूर्ण करीत.
सर्वात जास्त फेरे मोजून टाकत. सर्वात जास्त फेरे मोजून टाकत. 60 मिनिटे एका तासात पूर्ण करीत. हातात हात धरून धावत कमी प्रमाणात. 60 मिनिटे एका तासात पूर्ण करीत. हात धरून धावत कमी प्रमाणात. 12 तास आपल्याकडे असतात. बहुतेक 24 तास महत्त्व आहे, पण आपण त्याला 12 तास म्हणतो किंवा 24 तास म्हटलेलंही महत्त्वाचं आहे. 12 तास पूर्ण एका फेरीत महत्त्व घ्यावे जाणून हात हातात. महत्त्व घ्यावे जाणून हात हातात. जन्मापासून प्रत्येक क्षण आहे सांगत. जन्मापासून प्रत्येक क्षण आहे सांगत. भविष्य सुखाचे आयुष्य घडवित. भविष्य सुखाचे आयुष्य घडवित. सुखदुःखाचे क्षण पंचांग वेळेत. सुखदुःखाचे क्षण पंचांग वेळेत. घड्याळाची किंमत जावी मात्र जाणत. घड्याळाची किंमत जावी मात्र जाणत. आयुष्याचा उत्कर्ष असे जीवनात. घड्याळाची किंमत जावी मात्र जाणत. आयुष्याचा उत्कर्ष पहा जीवनात. काट्यावर काटे जाती फिरत. काट्यावर काटे जाते फिरत. हसत खेळत आनंद मात्र भेटीत. तिघांची भेट होते प्रत्येक वेळेला, पण आनंद भेटीत असतो. किंवा टक्कर देत नाही कोणी एकमेकांना आणि आपण एकमेक आपल्या मार्गांचं असतं. एकाच वाटेने एकाच वेळेला एकाच वळून जातात, पण त्यांच्या घड्याळाच्या काट्याप्रमाणे आपल्याला शिकायचं आहे की कसं शिस्तबद्ध चालत आहे आणि घड्याळाचं महत्त्व आपल्याला सांगायचं आहे. घड्याळाकडे लक्ष वेधतं. घड्याळाकडे लक्ष वेधतं. लहान मुलं त्या आवाज करतं. जेव्हा लहान मुलाचा आवाज त्या करतात तेव्हा प्रत्येकाचं लक्ष घड्याळाकडे वेधतं. लहान मुलं येते जन्मात. घड्याळाकडे लक्ष मात्र वेधतं. घड्याळाकडे लक्ष मात्र वेधतं. सर्व शुभ वेळ मुहूर्त आपले हातात. सर्व शुभ वेळ मुहूर्त आपले हातात. जन्म मृत्यू वेळ नाही सांगून येत. आता जन्म काही वेळेला सांगून येतं, पण मृत्यू मात्र कोणाला सांगून येत नाही. असं निसर्गाचे सुद्धा काही नियम आहेत. सगळं काहीतरी आपल्या ताब्यात ठेवतो. सगळं तुमच्या हातात देत नाही आणि म्हणूनच किंमत असते. आपण आपली किंमत आपल्या हातात ठेवावी. घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरावं आणि घड्याळाच्या काट्याप्रमाणे आपली अंगात शिस्त असावी. घड्याळाचा प्रत्येक पाऊल पुढे जात असतं. घड्याळाचा उत्कर्ष हा अतिशय महत्त्वाचा असतो. वेळेची किंमत ही फक्त घड्याळ सांगत असतं. अनेक महत्त्व घड्याळाला आहे. मग ते इतिहासाचा फार मोठा आहे. म्हणजे अगदी सायन्स असू दे किंवा दुसरं भूदल, नौदल, जलदल, सगळे काही असू दे, प्रत्येक ठिकाणी घड्याळाला महत्त्व आहे. हे आपण बघत नाही. फक्त आपण बघतो घड्याळाची टकटक आहे चालत, घड्याळ आहे वाजत. घड्याळ पहा त्याची गंमत. घड्याळ पहा त्याची किंमत. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः.